श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण आनंद यादव सरांची नांगरण ही कादंबरी पाहत आहोत. या कादंबरीच्या पुढील भागाला आपण सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. अजून एक नम्र विनंती, ती म्हणजे तुम्हाला कादंबरी कशी वाटली, तुमची मते, अभिप्राय, तुम्हाला वाचन कसे वाटले ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. आकाशवाणी केंद्रानं पहिल्यापासूनच माझ्या व्यक्तिमत्वाला एक एटदार चौकट दिली. सांस्कृतिक पुण्याचं तरतरीत नाक असलेलं हे टुमदार केंद्र निवांत झाडांच्या गर्दीत होतं. आत गेल्याशिवाय त्याची एट कळत नव्हती. तळमजल्यावर स्टुडिओ आणि पहिल्या मजल्यावर कार्यक्रमांचे सगळे विभाग. अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन खोल्या, पडदे, फर्निचर, मशिनरी, इतर सगळं सामान चकचकीत नि वस्तू ताज्या ताज्या. वातावरणात उत्साह भरलेला. सगळे प्रोड्युसर्स आणि पेक्स आपल्या रुबाबात असत. स्टेशन डायरेक्टर सरकारी कारमधून येत. सगळ्यांचे कडक इस्त्रीचे कपडे, बहुतेकांचे इनशर्ट, काही जणांचा सूट, तर बाबा बोरकर, गोपीनाथ तळवलकर सदरा आणि धोतर यात येत. बोरकर शेजारीच राहत. ऑफिसला सहज चक्कर मारायला आल्यासारखे वाटत. फार थोडा वेळ ऑफिसमध्ये दिसत. नभो आणि मंत्री डॉक्टर केसकर यांची नि त्यांची खास मैत्री आहे असं ऐकायला मिळेल. लोक त्यांना बिस्कून असत. गोपीनाथ तळवलकर रिक्षा करून येत. हसून खेळून प्रसन्न गप्पा मारून राहत. लहान मोठा भेद नसेल. समभावानं वागत. बोरकर भाषण विभागाचे तर तळवलकर मुलांच्या विभागाचे प्रोड्युसर. अनंत फाटक नाट्य विभाग सांभाळत नि मधुकर गोवळकर संगीत विभाग सांभाळत. व्यंकटेश माडगुळांच्याकडे ग्रामीण विभाग. महिला विभागाला आरंभी विद्या बाळ, मग ज्योत्स्ना देवधर त्या सेक्शनला आल्या. प्रत्येक विभागाला एक प्रोड्युसर आणि एक प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह म्हणजे पेक्स. ते दोघे वरच्या ग्रेडचे, शासकीय कारकून. टायपिस्ट वगैरे स्टाफ आणि स्टाफ आर्टिस्ट हे त्याहून खालच्या तिसऱ्या ग्रेडचे. प्रत्येक विभागाला गरजेनुसार 1 ते 3 स्टाफ आर्टिस्ट होते. गरजेनुसार टायपिस्ट असे. गरजेनुसार तो 1 किंवा 2 विभागांची कामे पाही. गरजेनुसार एखादा कारकून आणि एखादा शिपाई असे. पंचवार्षिक योजनात ग्रामीण विभागाला मोठं स्थान. त्यामुळं ग्रामीण विभागाचे कार्यक्रम विशेष असत. नभो आणि शेतकरी मंडळ हा त्या विभागाचा एक उपविभाग. त्यात शेतीशास्त्रांशी व सरकारी योजनांशी संबंधित अधिकारी, त्या अधिकाऱ्याला एक मदतनीस. त्या उपविभागाचे कार्यक्रम ध्वनिक्षेपित करण्यासाठी व कार्यक्रमातील संवाद, श्रुतिका, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे यांचे लेखन करण्यासाठी एक उपअधिकारी. त्या जागेसाठी माझी नेमणूक झालेली. स्क्रिप्ट रायटर कम असिस्टंट टू दी प्रोड्युसर असं तिचं नामाभिधान. स्टाफ आर्टिस्ट पेक्षा वरची पण प्रोड्युसर पेक्स यांच्यापेक्षा खालची अशी ती मधली जागा. प्रोग्राम करणारे सगळे अधिकारी म्हणजे प्रोड्युसर्स आणि आर्टिस्ट हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकरीला होते. खालच्या ग्रेडचे पुष्कळ नोकरही रुबाबात. एखादा साधा कारकून किंवा आर्टिस्टही प्रोड्युसर पेक्सच्या रुबाबात राहण्याचा प्रयत्न करी. बरेच अधिकारी नव्यानं आलेल्या स्कूटर्सवरून येत. एखाद दुसरा अधिकारी आपल्या कारमधून येई. माडगुळकर स्कूटरवरून येत. बहुतेक अधिकारी सुती किंवा उलनचे कपडे घालत. मधल्या कपड्यांचा प्रकार नव्हता. क्वचित मॅनिला बूट शर्ट दिसे. प्रत्येक प्रोड्युसर आणि पेक्स आपापल्या एटीत राही. आपणाला एक विशेष पोझिशन आहे. आपण मोठे अधिकारी आहोत. आपल्यामुळं हे आकाशवाणी केंद्र चाललं आहे. अशा साहेबी अर्थाचं तेज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळके. त्यांच्या वागण्यातून ते पसरत राही. त्या राजहंसांचं एक वेगळं विश्व होतं. त्यात इतरांना जागा नव्हती. त्यांच्या दुपारचा खाना अलग असे. त्यांच्या चर्चा अलग होत्या. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असल्यासारख्या त्या होत्या. त्यांच्या गप्पाही उच्चभ्रू प्रकृतीच्या असत. त्या आल्याबरोबर दारात स्टूल टाकून बसलेल्या शिपायानं त्यांना खाकी सलाम करावा. खालच्या लोकांनी तिथं जाऊन त्यांना गुड मॉर्निंग सर म्हणून आपण आल्याची, हजर असल्याची नमस्कारपूर्वक नोंद द्यावी.
अशी त्यांची अपेक्षा असेल. पुष्कळ वेळा साहेबच त्यांना कामाच्या निमित्तानं हाक मारून बोलवत नि पहिल्या दर्शनाचा नमस्कार वसूल करत. फोनवर बोलताना ते खुर्चीवर रेलून रुबाबात इंग्रजी किंवा मराठी मिश्रित इंग्रजीत बोलत. वर काच घातलेला प्रचंड टेबलावर ते टेबल लॅम्प दिवसा ढवळ्या लावत. कारण खिडक्यांना उंची कापडाचे पडदे लावून त्या बंद केलेल्या असत. बाहेरच्यांना व्हरांड्यातून जाता येता साहेबांचे दर्शन सवंग होऊ नये अशी व्यवस्था केलेली असे. आवर्जून सिगारेट ओढत त्यांच्याकडून कार्यालयातील पत्रव्यवहार पाहिला जाईल. त्यांच्या ऑफिस चेअर शेजारी आरामखुर्च्या आरामात पडलेल्या असत. पुष्कळ वेळा धूम्रवलये सोडत ते अधिकारी विसावा घेत असत. शिपायाला अरेतुरे करून अधिकारवाणीनं बोलवलं जाई. कधी त्याला गुरगुरणाऱ्या भाषेत झाडलं जाई. कारकून आर्टिस्ट यांच्याही वाट्याला बहुतेक अरेतुरेची भाषा येई. साहेबांना मात्र सगळेच येस सर म्हणत असत. प्रोड्युसर पेक्स यांच्या खास स्पोर्ट हॉल आणि एक छोटं कोर्ट होतं. तिथं हे साहेब लोक टेबल टेनिस, रिंग टेनिस सारखे साहेबी खेळ लंच आवर मध्ये खेळत असत. या सगळ्या उच्च वातावरणात मी काहीसा खेडवळच वाटत होतो. पहिल्या दिवशी माझी चांगली धांदड उडाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणाऱ्या शंका समाधानाचं स्क्रिप्ट मी तयार केलं होतं. संध्याकाळी 5च्या सुमारा माडगुळकरांना ते दाखवून मान्य करून घेतलं. 5:30ला ऑफिस सुटल्यावर माडगुळकर निघून गेले आणि जयराम कुलकर्णी यांनी मला सांगितलं की शंका समाधानाचं स्क्रिप्ट तुम्ही वाचायचं. मी अवाक झालो. हा, शंकर पाटीलच ते नेहमी वाचत असत. त्यांच्या जागी आता तुम्ही. ते बरोबर आहे, पण मला याचा काहीच अनुभव नाही. आज तर मी नोकरीवर आलोय. लगेच वाचायला मला जमायचं नाही. आजच्या दिवशी तुम्ही वाचा, मग मी तुमचं बघून किंवा तुमच्या मार्गदर्शनाखाली नंतरचा कार्यक्रम वाचीन. नाही जमायचं. ड्युटी म्हणजे ड्युटी, ज्याचं त्यानं केलं पाहिजे असं म्हणून कुलकर्णी आपल्या डायलॉगचा स्क्रिप्ट घेऊन खाली गेले. मी कृष्णराव सपाटेंना विचारून पाहिलं. त्यांनीही नकार दिला. पद्मा काकुणकर ते शांतपणे पाहत बसल्या होत्या. त्यांना वाचा म्हणून सांगणं शक्यच नव्हतं, कारण शंका समाधानासाठी पुरुष व्यक्तीचा आवाज वापरला जात होता. मी गडबडून गेलो. एकाएकी हे संकट आलेलं. ही मंडळी मदत करतील, आपल्याकडून प्रथम घडवून घेतील, चुकांच्या दुरुस्त्या करतील, मग माझ्या आवाजाचं ध्वनिक्षेपण केलं जाईल असं वाटलं होतं. पण ती भाषा कुणी काढलीच नाही. मला लाईव्ह प्रोग्रामचा एकदाही अनुभव आला नव्हता. एखादा शब्द, एखादा उच्चार आपला चुकला तर सगळ्या महाराष्ट्रभर ती चूक पसरणार, सगळ्या महाराष्ट्रभर आपला हसं होणार, त्यामुळे आपली नोकरीही जाईल. लाईव्ह ब्रॉडकास्टला एकदा बसलं की पुन्हा माघार नाही, मध्येच उठता येणार नाही. आपल्याला तर काडीचा आत्मविश्वास नाही. मी गर्भगळीत झालो. सपाटेही खाली निघून गेले. कारकुनांना मी गयावया केलं. पद्मताई, तुम्ही तरी कुलकर्णी किंवा सपाटे साहेबांना सांगा ना. यादव, तुम्ही त्यांना कशाला विनंती करताय एवढ्या किरकोळ गोष्टीसाठी? तुम्हाला कधी ना कधी ते करावंच लागणार. मग मध्ये कशाला वेळ घालवताय? आत्ताच सुरू करून टाका. अहो, मध्येच काही चुकबुक झाली तर मला काही सुधारायचं नाही. तसं मनावर काही प्रेशर आणू नका. तुम्हाला उगीच असं वाटतंय की तुमचं शंका समाधान ऐकायला महाराष्ट्र कान लावून सज्ज होऊन बसलाय. अहो, कोण ऐकतात असले कार्यक्रम? कुणी ऐकत नाही. उगीच आपल्याला तसं वाटतंय. आणि नभो आणि शेतकरी मंडळाचा कार्यक्रम तर खास ग्रामीण विभागातील शेतकऱ्यांसाठीच असतो. त्यात काही उच्चारांची, वाक्यांची चूकबुक झाली तर काही कुणी काढणार नाही. तुम्ही दणक्यानं आजच्या आज कार्यक्रम सुरू करा. अजून 1.5-2 तास अवकाश आहे. फार तर स्टुडिओत जाऊन ते स्क्रिप्ट एकदा दोनदा मोठ्यानं वाचून घ्या. टायमिंग किती होतंय ते बघा. मला स्टुडिओतलं काहीच माहित नाही. चला ना, मी दाखवते. त्या उठल्या. स्टुडिओतील आवश्यक ती सगळी माहिती मला करून दिली. मी 2दा-3दा मोठ्यानं स्क्रिप्ट वाचून काढलं. हातात घड्याळ कधीच नव्हतं. स्टुडिओतल्या घड्याळावर टायमिंग घेतलं तरी मनावर ताण होताच. शेवटी मनाचा हिया केला नि काही झालं तरी या दणक्यात कितीही चुका झाल्या तरी वाचायचंच असं ठरवून टाकलं. त्याशिवाय धीटपणा कधी येणार? चुका झाल्या तर सगळी वस्तुस्थिती माडगुळकरांना सांगू, ते त्यातून काहीतरी मार्ग काढतील असा निश्चय केला. कार्यक्रम बरोबर 7:30ला सुरू झाला.
डायलॉग संपला. माझ्या शंका समाधानाचा कार्यक्रम सुरू करण्याची सूचना खून करून करण्यात आली. सगळा स्टुडिओ भोवतीनं गरगर फिरू लागला. खालचं वर होऊ लागल्यासारखं झालं. डोळ्यांना अंधारी आल्यासारखं झालं. तरीही मी समोरचा कागद डोळे फाडून बघू लागलो. जे दिसल ते क्रमानं नुसतं वाचत पुढे जाऊ लागलो. काय वाचतोय त्याचा अर्थ मला कळालाच नाही. किती वेळ झाला, कितवं पान चाललंय हेही मला समजून घेण्याचं भान नव्हतं. मी आपला शब्दाला शब्द लावत वाचत जात होतो. लिहिलेले शब्द शेवटी संपले नि मी गप्प झालो. शेजारच्या अनवसरच्या स्टुडिओतील साठ्यांच्याकडे काचेतून बघू लागलो. त्यांनी पुढचं ध्वनिक्षेपण सुरू केलं. आमच्या स्टुडिओतला तांबडा दिवा विझला आणि मी प्रचंड दीर्घ श्वास सोडला. काहीही न बोलता कुलकर्णी सपाटे स्टुडिओच्या बाहेर गेले. त्यांना जायची घाई होती. 8 वाजले होते. काकनूरकरांच्याकडे मी पाहिलं. त्या म्हणाल्या, स्क्रिप्ट उत्तम वाचलं तुम्ही. उगीच प्रेशर खाली होता. चला आता घरी. मला एकदम सुटका झाल्यासारखं झालं. रात्रभर झोप आली नाही. ध्वनिक्षेपण होताना 2-3 वेळा माझे शब्द अडखळले होते याची जाणीव मला होती. दुसऱ्या दिवशी आल्या आल्या कुलकर्णींना विचारलं, गावकरीपणाचा कार्यक्रम रात्री 8ला संपतो, मग माडगुळकर नि भागवत साहेब 5:30लाच कसे जातात? ते ऑफिसर्स आहेत. तुम्ही आम्ही कार्यक्रम ब्रॉडकास्ट करायचा असतो. ते झालं, पण ऐनवेळी काही अडचण आली, कुणी काही चुकलं माकलं तरी ती जबाबदारी तुमची आमची, त्यांची नाही. कार्यक्रमात काही गडबड होऊ नये म्हणून तात्यासाहेब माडगुळकर आणि भागवत साहेब दोघेही रेडिओ लावून घरात ऐकत असतात. असं. मग मी मनात खचून गेलो. माझ्या चुका माडगुळकरांनी नि भागवतांनी ऐकल्या तर नसतील. माडगुळकरांचं जाऊ द्या. भागवत साहेब कडक दिसतात. माझ्या लेखनाचं त्यांना कौतुक नाही. कदाचित त्यांनी मला धारेवर धरलं तर मग 15 दिवसांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की पुढचं कॉन्ट्रॅक्ट मिळायचंही नाही. मग पुन्हा परत कोल्हापूरला. कोल्हापूरचे दरवाजे तर आपण बंद करून आलो. पुन्हा उघडण्याचा आपण प्रयत्न केला तर आपली नामुष्की होईल. आता इथली नोकरी टिकवलीच पाहिजे. अगदी जिद्दी राहून कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. पण चुकांचं काय? भागवत साहेबांनी काल जर रेडिओ ऐकला असेल तर आज आपणाला नक्की बोलवतील. चूक पदरात घालतील. कदाचित नोकरी. अरे बापरे. मन भरकटत होतं. माझं टेबल खुर्ची पार शेवटच्या खोलीत होतं. तिथं एकटाच बसलो होतो. उठून नानासाहेब चापेकर यांच्याकडे जावंसं वाटलं. सगळा वरांडा ओलांडून जाताना ग्रामीण विभागाच्या खोलीत आतमध्ये हळूच डोकावून बघितलं तर माडगुळकर नि भागवत साहेब दोघेही दिसले. माडगुळकरांची नजर माझ्यावर ओझरती पडली. फॉर्म 4 चे सरकारी अधिकारी असलेल्या पाटील साहेबांनी माझ्याकडे पाहिलं. मी चोरासारखा खाली बघून पुढे निघून गेलो. जागेवर नाना नव्हते. पुन्हा मग नाईलाजानं झरझर परत जाऊन जागेवर बसलो. 5च मिनिटात शिपाई आला. साहेबांनी बोलवले. माझं पाणी झालं. कोणत्या साहेबांनी? माडगुळकर साहेबांनी. मी तोंडावर हात फिरवत चेहरा प्रसन्न ठेवत माडगुळकर खुश राहतील असं बोलायचं ठरवून लटपटत उठलो. तसाच माडगुळकरांच्या टेबलासमोर जाऊन उभा राहिलो. यादव, हे तुमचं पत्र आले. माडगुळकर मोजून 5 शब्द बोलले आणि त्यांनी माझ्याकडे न बघता एक घडीचा कागद माझ्या हातात दिला. सिगारेट ओढत खाली बघून कागदपत्रे पाहू लागले. हायसं वाटून मी व्हरांड्यात आलो. एक संकट टळलं होतं. भागवत साहेबही काही बोलले नाहीत. म्हणजे दोघांनीही मी कालचं शंका समाधान वाचल्याची दखल घेतलेली नव्हती. ते आपापल्या कामात नेहमीप्रमाणे मग्न असल्यासारखे दिसले. व्हरांड्यात आलो आणि कागदाची घडी उघडली. आकाशात उडालो. सुनीताताईंचं पत्र होतं. भाईंना मी तार पाठवली होती. त्या तारेचं ते उत्तर होतं. नोकरी स्वीकार नि MA निर्धास्तपणे पार पाड. व्यंकटेश माडगुळकरांचं मार्गदर्शन तुला मिळेल. त्यांना भाईंना स्वतंत्रपणे लिहिलं होतं. माडगुळकर हे काहीसे कमी बोलणारे, अबोल वाटत असले तरी त्यांच्या पोटात प्रेम असतं ते ओळखून तू वागशील याची खात्री आहे, अशा आशयाचं ते पत्र होतं. माडगुळकरांनी ते वाचलं होतं. त्यांना भाईंचं पत्र आलं होतं. त्याच पत्रातून सुनीताताईंचं पत्र मला आलं होतं. ते उघडं होतं. मी काहीसा निर्धास्त झालो. सुनीताताई आणि भाई माडगुळकरांना सिनियर आहेत. त्यांच्या पत्रांमुळे माडगुळकर माझ्याकडे आस्तानं पाहतील याची खात्री वाटली आणि मी निश्चिंत झालो. दिवस अतिशय आनंदात गेला.
नोकरी परिचयाची झाली. एका दुपारच्या सुट्टीत चहा पिण्याच्या उद्देशानं मी आणि पद्मा काकुणकर शेजारच्या हॉटेलकडे गेलो. माझ्यापेक्षा वयानं त्या मोठ्या होत्या, मोकळ्या मनाच्या, सगळ्यांबरोबर हसून खेळून अनौपचारिक राहणाऱ्या. तशात काही दिवस सेवा दलास त्यांनी काढलेले, त्यामुळं आत्मीयता वाटणारे. समान ओळखीचे म्हणून सेवा दलातील नाना डेंगळे यांचा संदर्भ आम्हा दोघांना अधिक घरगुतीपणासारखा निर्माण करणारा उपयोगी ठरला. नानांच्या बरोबरच्या सेवा दलाच्या पथकात मी कोकणात काही दिवस फिरलो होतो. काकनूरकर बोलता बोलता म्हणाल्या, तुमच्या श्रुतिकांतून मी पूर्वीपासनं काम केले आहेत. त्या श्रुतिकांचे विषय, त्यातली पात्र, त्यांचे संवाद वाचून असं वाटायचं की आनंद यादव म्हणजे कुणीतरी रानदांडगा, आडव्या हाडाचा, घोगऱ्या आवाजाचा, चरबट अंगपेराचा, मिशांचे झुपके असलेला, काळाढुस्स माणूस असावा. पण प्रत्यक्षात तुम्ही तर भलत्याच पांढरपेशी व्यक्तिमत्वाचे निघालात. तुम्ही जे काही म्हणताय ते माझ्या साहित्यावरून जाणवलं असावं. क्षणभर ते सगळं मी स्वीकारतो. पण ते काळाढुस्स विशेषण तेवढं नाही का तुम्हाला घालता येणार? आम्ही दोघेही खो 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 हसलो. तात्यांचं व्यक्तिमत्वही त्यांच्या कथा वाचून माझ्या मनात असंच काहीसं होतं. आतापर्यंत मी माडगुळकरांना इतरांच्या प्रमाणे तात्या असं म्हणू लागलो होतो. असंच म्हणजे कसं? म्हणजे एखाद्या धोतर नेहरू शर्ट, गांधी टोपी घालणाऱ्या शिक्षकासारखं ते होत. पण तात्या भलतेच झाकीतले निघाले. बूट, सूट, इनशर्ट, सिगारेट, दाट काळे नि कुरळ केस, गोरा गोमटा गुलजार सातारी वाणाचा चेहरा. ते मध्यमवर्गीय पांढरपेशा लेखकांतही उठून दिसणारे व्यक्तिमत्व आहे. आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगतो. तात्या आपल्या ऑफिसच्या स्पोर्ट हॉलमध्ये छोट्या कोर्टवर रिंग वगैरे खेळताना बघून वाटतं, मानदेशाचा हा गावरान असले कसले नाजूक खेळ स्वच्छ हातांनी खेळत बसतोय. त्यांचं स्टायलिश सिगारेट ओढणं आणि कडक इस्त्रीचे कपडे बघून वाटतं, ते आपल्या ग्रामीण देशी संस्कृतीला पारखे होत चाललेले आहेत की काय. माझ्या मनातले व्यंकटेश माडगुळकर वेगळ्या वाणाचे होते. ते खरंच, पण तात्यांचं मूळ खोड आतून पक्क माणदेश आहे. गावाकडचे बारकावे त्यांना इतके माहीत आहेत की आम्ही थक्क होऊन जातो. ज्यांचं बालपण गावाकडे गेलंय त्यांच्या मनात असे बारकावे खूप असतात. गाव सोडून शहरात आल्यावर तर ते खूप खूप आठवतात. शहरात तसं काहीच नसल्यानं मनाची कासविशी वाढत असते आणि ते बारकावे विरोधी पार्श्वभूमीवर तीव्रतेने आठवू लागतात. असेल बुवा, मला त्याचा काही अनुभव नाही. चहा पिऊन आम्ही परतलो. गप्पा सुरूच होत्या. काकनूरकर म्हणाल्या, तुम्ही असे फॅमिली ड्रेसमध्ये ऑफिसला कसे काय ऐकता? मी क्षणभर बुचकळ्यात पडल्यासारखं झालो. दुसऱ्या क्षणी सावरत मी भांडणा म्हणालो, त्याचं काय आहे, आजवर कॉलेजमध्येच होतो, त्यामुळं कुठं ऑफिसला वगैरे जाण्याचा प्रसंग येत नव्हता. आता इथं आल्यावर कपडे शिवायला टाकले आहेत, मिळतील आता 8-10 दिवसात, त्यांची वाट पाहतोय, झालं. माझ्या कपड्यांना साधेपणा व ऑफिसच्या संदर्भात इतर काहीसा पोशाखातला बावळटपणा त्यांनी माझ्या हळुवारपणे लक्षात आणून दिला. मी काहीसा अस्वस्थ होऊन उत्तम पॅन्ट आणि ऑफिसचा पोशाख शिवायचं नक्की केलं. बूट किंवा सँडल्स घ्यायचंही ठरवून टाकलं. आपलाही एक साहेब या ऑफिसच्या साच्यात होणार की काय, असं चुटपुशी शंका मनात येऊन गेली. रुजू होऊन 7-8 दिवस झाले होते. मी वेळेवर येऊन कामाला लागत होतो. नभोवाणी शेतकरी मंडळाचे अधिकारी पाटील साहेब यांच्या लक्षात एक गोष्ट आली. ते माझ्याकडं 12च्या सुमारास आले. उंच पुरे आणि अंगानं दुहेरी हाडाचे व्यक्तिमत्व, कपडे कडक इस्त्रीचे, मोठे अधिकारी वाटावेत असा पोशाखाचा डौल. आल्या आल्या मी त्यांना उभा राहून नमस्कार केला. नमस्कार. बसा. आनंद यादव तुम्ही ना? होय सर. तुमच्याविषयी माडगुळकर मला पूर्वीच बोलले होते. ग्रामीण विभागातला एक चांगला मुलगा आहे, स्क्रिप्ट रायटर म्हणून आपल्याकडे येत आहे, असे म्हणाले. तुमचं लेखन त्यांना आवडतं. मी संकोचून ऐकत होतो. ह असंच फक्त करत होतो. तुम्ही आलात हे फार चांगलं झालं. आकाशवाणीवर बहुजन समाजातल्या कुणा व्यक्तीची निवड सहसा होत नाही. तुमची झाली, फार चांगली गोष्ट आहे. सगळ्यांना सांभाळून राहा.
विशेषतः माडगुळकरांना सांभाळा. त्यांच्याविषयी आदर ठेवा. त्यांना सगळे लोक तात्यासाहेब म्हणतात. माझ्या मनात त्यांच्याविषयी पूर्वीपासूनच आदर आहे. असं? हो. मला कुठं 2-4 दिवसात दिसला नाही? म्हणजे? मला त्यांचं बोलणं कळलं नाही. म्हणजे असं, रोज तुम्ही ऑफिसला येता. आपल्या बॉसला आल्या आल्या येऊन नमस्कार करायचा असतो. ज्युनियर माणसानं गुड मॉर्निंग म्हणायचं असतं. तसं तुम्ही एकदाही केलेलं दिसलं नाही. त्यांना काय म्हणायचं आहे ते मला कळलं. त्यांच्या बोलण्यातला बारीकसा उपरोध याचाही प्रकाश पडला. मी अधिकच संकोचलो. पण त्यांच्याविषयी माझ्या मनात आदरच आहे. त्यांच्याकडे काम असलं तर मी जेव्हा प्रथम जातो तेव्हा त्यांना नमस्कार करत असतो. अहो, ते सगळ्यांच्या मनात असतो, पण बॉसला कळणार कसा? तो एक रिवाज असतो. बाकीचे पहा कसे रोज रोज समोर उभे राहून कडक सॅल्यूट करतात. त्यांनी व्यक्तीचं नाव घेतले. मी खाली मान घालून संकोचानं हसलो. नंतर 4-5 दिवस गेल्यावर त्यांनी पुन्हा येऊन मला सांगितलं. पाटील साहेब सज्जन होते. त्यांना वाटत होतं बहुजन समाजातील माणसं वर यावीत. त्यांनी ब्राह्मण समाजाचे आदर्श गिरवावेत. त्यांच्यासारखं बुद्धिमान व्हावं. मिळालेली चांगली नोकरी त्या समाजातील माणसात राहून करायची असल्यानं त्यांना सांभाळून राहावं. त्यांच्या हातातली कामं आपण तत्परतेनं उचलून घ्यावीत आणि स्वतः करावीत, त्यांना खुश ठेवावं. त्यांचं म्हणणं बरोबर असलं तरी मी रोज माडगुळकरांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना कडक नमस्कार करून गुड मॉर्निंग सर म्हणावं असं मला मनापासून वाटेना. माडगुळकरांच्या विषयी मनात आदर होता. पण या नमस्कारात आपला सूक्ष्मसा अपमान होतोय. कुठंतरी आपण नोकरी दिलीत त्यामुळं मी आपला लाचार आहे. आपण माझे मालक आणि आपल्या चरणीचा मी दास आहे असं आपण त्या कडक नमस्कारातून सुचवतोय असं वाटू लागलं. माझं मन आणि शरीर त्या ऑफिसात जाऊन नमस्कार करायला धजेना. पाटील साहेबांनी सांगितलेलं तरी मी आल्या आल्या माडगुळकरांच्या ऑफिसमध्ये जाऊन नमस्कार करायचं टाळत होतो. नोकरीत येऊन 15-20 दिवस झाले. पाटील साहेबांनी पुन्हा येऊन सांगितलं. मी थोडा बुचकळ्यात पडलो. मला एक शंका येऊ लागली की पाटील साहेब हे जे मला सांगतायत ते स्वतःच्या मनानं की माडगुळकरांच्या सूचनेवरून. मी रोज येऊन नमस्कार करावा अशी माडगुळकरांची तर अपेक्षा नसेल. माडगुळकरांच्या प्रत्यक्ष स्वभावाविषयी मला काही अंदाज नव्हता. ते कमी बोलायचे. ऑफिसातही ते फारसे कुणाकडे जाऊन बसत नसत. पुष्कळ वेळा ते आराम चेअर मध्ये पडून काहीतरी चिंतन करत असल्यासारखे वाटायचे. बहुधा ते त्यांच्या संकल्पित लेखनाविषयी चाललेलं असावं. त्यांच्या कथा, ललित लेख गाजत होते. ते मोजकं पण चांगलं लेखन करत होते. कामासाठी आलेल्या इतरांशी ते कमी बोलत. लवकर आटपतं घेऊन स्वतःला आणि इतरांनाही मोकळं करत. आल्यापासनं त्यांचं माझं एकदाही गप्पांच्या स्वरूपात बोलणं झालं नाही. वाटत होतं माझ्या घरच्या माणसांची शेतीवाडीची चौकशी करतील. काय काय लिहिलंय, काय काय वाचतोस, कुणी कुणी शिकवलंय या संबंधी एकदा तरी मनमोकळी चर्चा विचारणा करतील. माणसाला माणूस म्हणून जवळ करण्याची ती एक अस्तिवाई घरगुती पायवाट असते. पण असं घडलं नाही. ते वरच्या रँकचे अधिकारी, मी खालच्या पातळीवरचा माणूस. काय माडगुळकर, कसं काय चाललंय म्हणून विचारत एकदा दोनदा बाब बोरकर आल्याचं पाहिलं होतं. ते बरोबरीच्या पातळीवरचे होते. तसं मी माडगुळकरांना विचारू शकत नव्हतो आणि त्या पातळीवरच्या गप्पाही मारू शकत नव्हतो. माझ्या स्वभाव वर्तनात दुसऱ्याला युक्तीनं खुलवण्याची, किंचित नाटकी वागून हळुवारपणे माणूस आपलासा करून घेण्याची चातुर्य कला नव्हती. मी विदग्ध नव्हतो. वाटत होतं माडगुळकर एकांतप्रिय, आत्ममग्न वृत्तीचे दिसतात. आपण त्यांच्या चाकुरीत व्यत्यय कशाला आणायचा? हळूहळू परस्परांचे स्वभाव कळल्यावर काय लागायची ती दिशा पुढे लागेल. तोवर आपण भलं आणि आपलं काम भलं असंच वागायचं. मात्र एक खात्री होती की माडगुळकरांना माझी वाङ्मयीन गुणवत्ता माहीत आहे. मराठी साहित्यात अनेक ग्रामीण लेखकांच्या कथा, कादंबऱ्या, बाकीचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. त्यांच्या तुलनेत आपण किस झाडकी पत्ती आहोत. केवळ रेडिओवर मी काही श्रुतिका लिहिल्या तेवढ्यावरच माडगुळकरांनी आपणाला बोलावून घेतलं आहे. याचा अर्थ आपली वाङ्मयीन गुणवत्ता त्यांनी हेरली असणार.
तेव्हा अशा परिस्थितीत आपण त्यांना केवळ नमस्कार करत नाही म्हणून ते आपल्यावर नाराज होऊन नोकरीवरून नक्कीच काढून टाकणार नाहीत. ऑफिसमध्ये मी त्यांचा असिस्टंट असलो तरी प्रत्यक्षात त्यांनी मला तरुण मित्र मानावं, अशी माझी अपेक्षा होती. मनात हे वागूनच मी ऑफिसात आल्या त्यांना आज्ञाधारक नमस्कार नाकारत राहिलो. महिनाभर माझी टेबल खुर्ची ग्रामीण विभागातील इतर स्टाफ असिस्टच्या चिंचोळ्या बाल्कनीत मांडली. तिथं बसून माझं मी काम करू लागलो. स्क्रिप्ट लेखनासाठी हवा असणारा एकांतपणा मात्र तिथं नव्हता. त्यामुळं लेखन करताना त्रास होऊ लागला. आमच्या विभागात प्रोग्राम सेक्शनला काम करणारे सपाटे माझ्यापेक्षा 15 एक वर्षांनी तरी मोठे होते. ते तात्यांच्या गावाकडचे, तात्यांचे बाळ मैतर. नकला वगैरे करताना हुन्नरी माणूस म्हणून तात्यांनी त्यांना ग्रामीण विभागात घेतलेलं. ते ग्रामीण पात्रांचे संवाद उत्तमरित्या नाट्यपूर्वकपणे म्हणत असत. त्यामुळे त्यांच्याकडे संवादातील श्रुतिकांतील शेतकऱ्यांची भूमिका कायम असे. ते फार शिकलेले नव्हते. पद्मा काकनोरकर सेवादल येथील नाटकात काम करीत होत्या. त्यांना ग्रामीण स्त्रीची किंवा नागरी स्त्रीची भूमिका उत्तम जमत असे. त्यामुळे त्या महिला विभागातही कधी कधी श्रुतिकांतून काम करत. जयराम कुलकर्णी BA ची पदवी संपादन केलेले होते. बार्शीकडचे राहणारे असावेत. तेही संवाद श्रुतिकात नागरी आणि ग्रामीण दोन्ही प्रकारच्या भूमिका करत. पण सपाट्यांची ग्रामीण भूमिका खास गावरान बाजाची वाटे, तशी कुलकर्णींची वाटत नसे. त्यामुळं कुलकर्णींना ग्रामीण विभागातील शेतकी अधिकारी, शिक्षक, बँक अधिकारी अशी कामं मिळत. वडीलधारे नानासाहेब चापेकर तर रंगभूमीचे ख्यातनाम नट. परिस्थितीमुळे त्यांना रेडिओवर नोकरी करावी लागत होती. ते नेहमी नागरी भूमिका करत. ग्रामीण विभागात ते सर्वात सिनियर, 60 ओलांडून गेलेले. त्यांच्याशी मैत्री करणं मला तरुणाला अशक्य. म्हणून आपल्यापासनं मी कृष्णराव सपाटे आणि जयराम कुलकर्णी यांच्याशी मैत्री संबंध जोडण्याचा प्रयत्न करीत होतो. सपाटे आणि जयराम कुलकर्णी त्यातल्या त्यात तरुण, दोघेही आकाशवाणी केंद्रात मुरलेले. सपाटे तर अधिक मुरलेले. दोघांचे स्वभाव बहिर्मुख, अनेकांशी ओळखी होत्या. सर्व केंद्रात, सर्व विभागात दोघेही मोकळेपणानं वावरत, गप्पा मारत, बित्तम बातम्या काढत, एकमेकांची थट्टामस्करी करत सर्वत्र विहार करत. वाटत होतं त्यांच्याशी मैत्री केली तर आपल्यालाही त्यांच्याबरोबर इकडे तिकडे हिंडून सर्वांशी ओळख करून घेता येईल. शिवाय ते आपल्या विभागातले आहेत. त्यांच्याशी स्नेहाचे, प्रेमाचे संबंध ठेवून राहिलं पाहिजे. त्यांची आपल्याला वरचेवर मदत लागणार आहे. एकमेकांच्या सहकार्याशिवाय विभाग चालणार नाही. मी सगळ्यात वयाने लहान होतो. नौका होतो. पुण्यात माझ्या अन्य कुणाशी ओळखी नव्हत्या. मुळात खेड्यातून आलेला. कोल्हापूरचे गोखले कॉलेजचं वातावरण फारसं मिरवामिरवीचं नसलेलं. परिस्थितीही सुमार. त्यामुळं आतबाहेर प्रांजळ साधा राहिलेलो. चक्के पंजे करता येत नव्हते. उखाळ्या पाकळ्या करत वेळ घालवण्याची कला अंगी बांधली नव्हती. अंतर्मुख होतो. आपलं काम चोखपणे करावं, उरलेल्या वेळात वाचन करावं, कुणी टेबलापाशी आलं तर गप्पा माराव्यात असं वाटेल. तरीही जाणीवपूर्वक त्या दोघांशी मैत्री करण्याचा मी प्रयत्न करत होतो. पण यश येत नव्हतं. ते मैत्रीला फारसे उत्सुक दिसत नव्हते. मी त्यांच्या बरोबर असावं असं त्यांना मनापासून वाटत नव्हतं. त्यांच्या व माझ्या स्वभाव प्रकृती भिन्न होत्या. चपाट्या पिठत मोकळा वेळ घालवणं, चहा उकळणं असा त्यांच्यासारखा प्रकार मला करता येत नव्हता. त्यांच्याकडं काही काम असलं, त्यांना काही सांगायचं असलं, त्यांच्याकडून काही माहिती हवी असली, सहकार्य पाहिजे असेल तर मी त्यांना सपाटे साहेब, कुलकर्णी साहेब असं आदरार्थीचं बोलून स्वतःकडे लीनता, नम्रता घेत होतो. याचा परिणाम असा झाला की ते मला दाद देईनासे झाले. त्यामुळं काम करताना माझी मानसिक कुचंबना होऊ लागली. या मंडळींची मदत हवी असेल तर मी विवंचनेत पडू लागलो. बापूसाहेब कुंभोजकर नभवानी शेतकरी मंडळाचा सगळा पत्रव्यवहार पाहत होते. पत्र पाठवणं, फॉर्म भरणं, शेतकरी मंडळाचे विविध प्रश्न, अडचणी सोडवणं इत्यादी कामं ते बघत होते. प्रोग्रामकडे ते नव्हते. त्यांच्या लक्षात माझी ही विवंचना आली. एक दिवस असाच एकलकोंडा होऊन बसलो असताना दुपारच्या चहाच्या सुट्टीत ते टेबलाजवळ आले. चला चहा घेऊन येऊ, ते म्हणाले. चला. मी त्यांच्याकडे बघत उठलो. मला त्यांनी अगोदर सगळं विचारलं. मी त्यांना सगळं मोकळेपणानं सांगितलं.
मग त्यांनी मला 4 गोष्टी सुनावल्या. आनंदराव, तुम्ही इथं नोकरीला आलात हे खरं. पण तुमची पोझिशन काय, त्यांची पोझिशन काय, हे तुम्ही नीटपणे ओळखलं नाही. तोपर्यंत खरोखरच मी पोझिशन या प्रकारचा काहीच विचार केला नव्हता. ऑफिसमध्ये पोझिशन नावाची एक चीज असते, हे माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. मी आपलं माडगुळकर आणि भागवत हे 2 प्रमुख आणि आपण सगळे त्यांचे अनुयायी असंच मानत होतो. मध्ये आणखी केडर असते, पोझिशन असते. वरचा, खालचा असा प्रकार असतो. याची मला काहीच कल्पना नव्हती. खरं तर तो पोझिशनचा प्रकार मला न मानवणारा होता. मी त्यांना विचारलं, पोझिशन म्हणजे काय? अहो यादव, तुम्ही तर माडगुळकरांच्या खालोखाल एक अधिकारी आहात. त्यांच्या गैरहजेरीत किंवा ते दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले तर ग्रामीण विभागाचा कार्यक्रम तुम्हाला पाहायचा असतो. हे लक्षात घ्या. स्टाफ आर्टिस्ट हा दुसरा तिसरा कुणी नसून कारकुनाच्या लेव्हलचा माणूस असतो. तो कुणी अधिकारी नसतो. तुम्ही त्यांना कारण नसताना साहेब साहेब म्हणण्याची गरज नाही. उलट तुम्हाला ते यादव म्हणूनच हाक मारतात. ही वळचणीची गंगा आढ्यावर गेल्याचा प्रकार आहे. त्यामुळं तुम्ही तुमची पोझिशन गमावून बसला आहात. अहो, ते दोघेही माझ्यापेक्षा वयाने सिनियर आहेत. आदरानं बोलवण्याचा एक भाग म्हणून मी त्यांना साहेब म्हणतोय. वेडे आहात. मग कारकून साहेब, पिऊन साहेब, शिपाई साहेब असंही तुम्हाला म्हणत बसावं लागेल. ऑफिसात वयाचा विचार करायचा नसतो. केलात तर गोत्यात याल. कुणीही तुमचं ऐकणार नाही. तुम्हाला दळत बसावं लागेल. इथं अधिकाराचा विचार करावा लागतो. म्हणून अधिकारी नेमलेले असतात. केवळ गंमत म्हणून तुम्हाला इथं नेमलेलं नाही, हे लक्षात घ्या. माणसं जिथल्या तिथं ठेवायला शिका. नाहीतर ती तुम्हाला महिनाभरात हाकलून देतील. मित्रांनो, आजच्या कादंबरीच्या भागामध्ये आज मी तुमचा इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. आपल्या चॅनलवर असाच लोभ आणि असेच प्रेम असू द्यात. धन्यवाद.